हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. संघर्षाचे दोन प्रकार. संघर्षाच्या युद्ध, झगडा, भांडण, तंटा, वाद, कलह, विद्रोह, भेद इत्यादी अनेक छटा असल्या तरीही त्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत आणि ते दोन्हीही निरर्थक, अनावश्यक आहेत. इतकेच नव्हे तर ते मानवाला, सजीव सृष्टीला, विश्वाला हानिकारक आहेत. 1. भौतिक संघर्ष. भौतिक संघर्ष हा कामना आणि वासना यामुळे उद्दीपित झालेल्या अहंकारातून होतो. सत्तेची कामना महाप्रबळ असते. एखाद्या देशातील हुकुमशहा शेजारील देशावर केवळ त्याच्या वैयक्तिक सत्तापिपासू वृत्तीमुळे स्वारी करतो, युद्ध छेडतो. शेजारच्या देशात सुबत्ता असते, आपल्या देशात गरिबी असते. मग अशावेळी आपल्या देशाची भौतिक प्रगती करण्याऐवजी तेथील सत्ताधीश शेजारच्या देशावर स्वारी करतो, तेथील वैभव लुटण्याचा प्रयत्न करतो. एखादा देश महाबलाढ्य असतो, तो त्याला पाहिजे तसा जगाचा कारभार चालवू लागतो. जे त्याचे ऐकत नाहीत त्यांच्यावर तो आक्रमण करतो. जमीन जुमला, स्थावर मालमत्ता, धनसंपत्ती यांच्या वाटणीवरून संघर्ष होतो. बळी तो कानपिळी, हजीर तो वजीर या न्यायाने एखाद्याची पिळवणूक होते. तेथे संघर्ष निर्माण होतो. दोन किंवा अनेक व्यक्ती एकाच प्रेमासाठी संघर्ष करतात. आपल्या प्रेमाशी प्रतारणा होत आहे अशा संशयामुळे किंवा एकतर्फी प्रेमातून किंवा वासना महाप्रबळ झाल्यामुळे खून करण्यापर्यंत मजल जाते. पैशासाठी प्रसंगी नातेगोते विसरून देहविक्री करायला भाग पाडले जाते. येथे संघर्ष निर्माण होतो. राजकारणात मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री यांच्याविरुद्ध सर्व मंत्री नेहमीच संघर्ष करत असतात, कारण त्यातील प्रत्येकाला मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री व्हायचे असते. ते त्यांना दूर करतात आणि आपापसात संघर्ष करतात की आता मुख्य कोणी व्हायचे. जो भोळा असतो, कमकुवत मनाचा असतो, विकलांग असतो, दुबळा असतो, शांत असतो, अज्ञानी असतो, अडाणी असतो, कोणाच्या अध्यात्मध्यात न करणारा असतो, अशा स्वभावाच्या लोकांना नेहमीच चेष्टा, मस्करी, थट्टा, टिंगलटवाळी याविरुद्ध संघर्ष करावा लागतो. 2. आध्यात्मिक संघर्ष. आध्यात्मिक संघर्ष हा स्वतःचा स्वतःशी सुरू असतो. हा संघर्ष आपल्याही नकळत सुरू असतो. याचे एकमेव कारण म्हणजे आध्यात्मिक अज्ञान. आत्मज्ञान नसल्यामुळे हा स्वसंघर्ष सुरू असतो. आपण जगण्यासाठी अपरिहार्यपणे काही ना काही कृती करत असतो. या कृतीमुळे देहादी इंद्रियांना आणि मनाला सौख्य किंवा दुःख होत असते. यामुळे आपल्याला संवेदना मिळते की आपण म्हणजे मन आणि देहादी इंद्रिये आहोत. यांच्या सौख्यासाठी जगणे म्हणजे जीवन जगणे असते. यामुळे आपण कधीही आत्मप्रेरणेने जीवन जगत नाही, परंतु आपल्याला सतत आत्मप्रेरणा मिळत असतात आणि त्यासाठी आत्मऊर्जा प्रसवत असते. आपण ती वापरतो भौतिक उपभोगांसाठी. या आत्मऊर्जेचा गैरवापरामुळे अंतःकरणात सतत संघर्ष सुरू असतो. पायाखालचे दगड. प्रत्येक माणसाला आपली प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, यश संपादन करावे, बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे, जगायची चिंता नसावी, सदा आनंदात असावे असेच वाटत असते. त्यासाठी तो नेहमी सध्या उभ्या असलेल्या पायरीच्या वर वर जायचा आपापल्या परी प्रयत्न करत असतो. जेव्हा तो वरच्या पायरीवर जायचा प्रयत्न करत असतो तेव्हा अर्थातच त्याचे सारे लक्ष त्या वरच्या पायरीकडे लागलेले असते. त्या नादात तो खालच्या पायऱ्यांकडे, आपण नुकतेच चढून वर आलेल्या पायरीकडे पाहायचे विसरतो. त्याला त्याचे भान राहत नाही. नवीन पायरी मिळवण्याच्या नादात वेळ मिळत नाही. वरची पायरी मिळवायला खालच्या पायरीचा उपयोग नसल्यामुळे त्या जुन्या पायरीकडे दुर्लक्ष होते. पुढे पुढे असे होते की आपणही एकेकाळी खालच्या पायरीवर होतो हेच तो विसरतो. इतके की तो खालच्या पायरीची टिंगलटवाळी करू लागतो, त्याकडे तुच्छतेने पाहू लागतो. माणूस जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त धनवान होतो, वैभव संपन्न होतो, त्यावेळी तो हे विसरतो किंवा याचा त्याला विचारच होत नाही.
किंवा याचा विचारच त्याच्या मनाला शिवत नाही, किंवा त्याच्यात इतकी गुर्मी आणि मग्रुरी तयार होते की आपल्याकडे हे जास्तीचे आले आहे, ते कोणाला तरी अत्यावश्यकतेपेक्षा कमी मिळाल्यामुळे आलेले आहे, तो हे सहजच विसरतो की आपण कोणाला तरी उपाशी ठेवलेले आहे. तेव्हाच आपण आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा खाऊ पिऊ शकत आहोत. तो हा विचार करत नाही की आपण कोणाला तरी उघडे ठेवले आहे, तेव्हाच आपण भरपूर कपडे लत्ते वापरू शकत आहोत. त्याला ही जाण राहत नाही की आपण कोणाला तरी बेघर केले आहे, तेव्हाच आपण ऐसपैस अनावश्यक इतक्या मोठ्या घरात राहत आहोत. एकापेक्षा जास्त घरे खरेदी करू शकलो आहोत. आपण कोणाला तरी पायी वणवण करायला लावतो, तेव्हाच आपण गाड्या फिरवू शकतो. हा विचार त्याच्या त्या उन्माद अवस्थेला होत नाही. विश्व निर्माण करताना आणि त्यात समस्त सजीव निर्जीव असे सृष्टीजीवन निर्माण करताना योगेश्वरांनी या विश्वात अशी काही सुव्यवस्था नियोजित केली आहे की जर तमाम सजीवांनी आणि विशेष करून मानवाने त्याला अत्यावश्यक असेल इतकेच उपभोगले, तर सर्वच्या सर्वांना अत्यावश्यक त्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे अगदी सहजच विपुल होतील. परंतु हे असे होत नाही, कारण त्या प्रत्येक जीवाची सर्वतोपरी क्षमता भिन्न असते. त्यामुळे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद निर्माण होतो. तो मानसिक असतो, परंतु तो बौद्धिक आहे असा समज केला जातो. त्याचा केवळ बौद्धिक आनंद न घेता मानव त्या बौद्धिकाचे रूपांतर आर्थिक भिन्नतेत करतो. त्या भरात आपल्या पायाखाली दगड आहेत म्हणून आपण वर उभे आहोत याचा विचार होत नाही. दुर्दैवाने त्या दगडांचीच उपेक्षा केली जाते. त्या दगडांशी संघर्ष छेडला जातो. हरि ओम.